नमस्कार शेतकरी बंधूंनो, VIP फार्मिंग या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज बघू शकता तुम्ही की आपण या तूर पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि या तूर पिकाला जवळपास 120 दिवस पूर्ण होऊन बरेच दिवस झाले, म्हणजे आता काय जवळपास 130 दिवसापर्यंत झाले असेल. मित्रांनो, आपल्याला 3 व्हिडिओ बनवायचे आहेत. एक आहे ते कळी अवस्थेत बनवायचे आहे, दुसरं आहे ते आपल्याला जे फुल आहे ते 50% भरलं, म्हणजे 50% दिसलं आपल्याला, तेव्हा एक दुसरी फवारणी घ्यायची आणि तिसरी फवारणी एक 90% चट्टा बसला, म्हणजे आपल्याला फक्त 10% फुल आहे, 90% चट्टा बसला, शेंगा अवस्थेत आहे, तेव्हा आपल्याला काय करायची, तिसरी फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, आता बघूया की पहिली फवारणी कोणती केली पाहिजे. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, आता बघा हे भरपूर प्रमाणात आता काय झालं, कळी अवस्थेत आहे का नाही, हे कळी अवस्थेत आहे पूर्ण बघू शकता. तर या अशा कळी अवस्थेमध्ये हे योग्य टायमिंग आहे फवारणी करण्याची, की या अवस्थेमध्ये जर तुम्ही फवारणी केली तर तुमच्या इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात फुल निघते. आता तुम्हाला वापरताना तुम्हाला काय करतो, पहिलं बुरशीनाशक चांगलं सांगतो. बुरशीनाशकामध्ये 2-3 प्रकार तुम्ही वापरू शकता. तर समजा तुमच्या भागामध्ये जास्त तेवढा पाऊस झाला नसेल आणि धुवारीचं तेवढं काही संकट नसेल तर तुम्ही साधं मॅनकोझेब प्लस कार्बन डिझाईन असलेलं साफ बुरशीनाशक सुद्धा वापरू शकता, किंवा हे घटक असलेलं कोणतेही एक कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता. आणि जर समजा धुवारीचा तुम्हाला इकडे असं क्लायमेट दिसलं किंवा तुम्हाला धुकं वगैरे पडतंय असं वाटलं तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये झोल कॅटेगरीचे, म्हणजे शेवटीला झोल, जसं की टेबिकोनाझोल, हेक्झाकोनाझोल, प्रोपिकोनाझोल, असे झोल असलेले कॅटेगरीतलं कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता. माझ्या मतानं जर वापरायचं झालं तर स्वस्तात मस्त पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही हेक्झाकोनाझोल वापरू शकता. प्रतिपंप 30 ml च्या दरम्यान 30 ते 40 ml वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला हे वापरायचं आहे बुरशीनाशक. धुवारीमध्ये तुम्हाला फुलगळ होऊ देत नाही, बुरशीजन्य रोग होऊ देत नाही, त्यामुळे तुम्हाला हेक्झाकोनाझोल प्रतिपंप 30 ml च्या दरम्यान वापरायचं आहे. आणि हे जे बी मी डोस सांगणार आहे हे जवळपास कसं 20 लिटरच्या पंपासाठी सांगणार आहे मित्रांनो. आता बघा, यामध्ये दुसरा तुम्हाला महत्वाचा फुलधारणेसाठी टॉनिक घ्यायचा आहे, ते म्हणजे अमिनो बेस घेणं फार गरजेचं आहे. आता यामध्ये भरपूर कंपन्याचे आहेत, पण तुम्हाला जर गॅरंटेड अमिनो चांगल्या प्रकारे आणि प्रोटीन हायड्रोलिसिस पाहिजे असेल, म्हणजे प्रोटीन सुद्धा असावं त्याच्यात, आणि त्यामध्ये तुम्हाला अमिनो सोबत फुलविक सुद्धा भेटलं पाहिजे. तर या गोष्टी जर पाहिजे असतील तर तुम्ही आमिग्रो कडे जाऊ शकता मित्रांनो. आमिग्रो हे पूर्वा कंपनीचं फार दर्जेदार प्रोडक्ट आहे, आणि कळी अवस्थेमध्ये जर तुम्ही आमिग्रो मारल्या तर असा भारी रिझल्ट आहे मित्रांनो. भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्हाला फुल हे धारणा झालेली दिसून येते. आणि मित्रांनो, त्याच्यासोबत तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, की आता जेव्हा उगवताना जर मादी फुल भरपूर मोठ्या प्रमाणात जर लागली, म्हणजे मादी फुलांची संख्या वाढली, तर काय होते, तुमची सेटिंग होण्यासाठी मदत जास्त होते. तर मग मादी फुल वाढवणारा कोणता एक घटक आहे मित्रांनो, ते म्हणजे झिंक असते. जर तुम्हाला झिंक फवारताना जर वापरता आलं चिलेटेड फॉर्म मध्ये तर अतिशय चांगलं. प्रतिपंप तुम्हाला 25 ग्रॅम घ्यायचं आहे. पण यासोबतच तुम्हाला लागणारा घटक म्हणजे काय, बोरॉन सुद्धा लागत असते. बरेच जण काय म्हणतात की बाबा बोरॉन हे तुम्हाला शेंग लागल्यावर वापरावं. मित्रांनो, तसं नाही. फुलांची सुद्धा गळ होते, माहित आहे ना. फुलांची सुद्धा गळ होत असेल तर तुम्ही बोरॉन का नाही वापरायला पाहिजे. तर त्यामुळे काय होतं, आणि बोरॉनमुळे परागीभवन सुद्धा फास्ट होत असते, माहित आहे का. तर त्यामुळे तुम्हाला बोरॉन सुद्धा घ्यायचं आहे. आणि दुसरा एक महत्वाचा घटक मॉलिब्डेनम नावाचा घटक येते, जे की मायक्रोन्युट्रिएंट, चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट घेतल्या त्याच्यात भेटते तुम्हाला. ते काय करत असते, तुमच्या फॉस्फरसची उचल जास्त करत असते, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ग्रेनरी वगैरे हे कमी जास्त झालेली दिसून येत नाही, ग्रेनरी भरपूर राहते. तर या सगळ्याची जर सांगड घातली, हे बोरॉन, झिंक, त्यानंतर मॉलिब्डेनम हे घटक जर सेपरेट घेतले तर भरपूर महागात पडतात. म्हणून तुम्हाला काय करायचंय, चिलमिक्स कॉम्बी नावाचं बाजारामध्ये भरपूर चांगलं मायक्रोन्युट्रिएंट आहे, त्याच्यामध्ये इन्स्टंट चिलेट आहे मित्रांनो. म्हणजे त्याचा रिझल्ट असा झटकीपटच येतो. तुम्हाला ते प्रतिपंप 25 ग्राम वापरायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला बोरॉन, झिंक, आयर्न, कॉपर, मॅग्नीज हे सूक्ष्म अन्नद्रव्ये भेटतात. मॉलिब्डेनम हे त्याच्यात उपलब्ध आहेत. तुम्हाला ते प्रतिपंप 25 ग्राम घ्यायचं आहे. आणि जर ते नाही भेटलं बाजारात तर तुम्ही आमिक्स गोल्ड सुद्धा वापरू शकता, हे पण आपल्या पूर्वा कंपनीचंच आहे. दोन्हीपैकी कोणतेही एक मायक्रोन्युट्रिएंट घ्या, प्रतिपंप तुम्ही 25 ग्राम वापरा. आता याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक कोणतं घ्यायचं हे बघूया आपण मित्रांनो. कीटकनाशकामध्ये तुम्ही फॉस ग्रेडचा कोणताही घटक वापरू शकता, म्हणजे काय, क्विनॉल फॉस, प्रोपेनोफॉस, किंवा दुसरं एक क्लोरोफॉरिफॉस, म्हणजे असं कोणतंही एक गॅस पॉइझन असलेलं तुम्ही वापरू शकता. कारण आता फुलधारणा झालेली नाही, तुम्हाला आता वापरू शकता, नंतर वापरता येणार नाही. जेव्हा एक बारची फुलधारणा होईल त्या टाइमला तुम्हाला ही फॉस कॅटेगरी अवॉइड करायची आहे, टाळायची आहे. आता हे जे दिसते पत्ता लपेट वगैरे, आता याच्यामध्ये आळी असते, माहिती आहे का. हे जे दिसते की नाही, याच्यामध्ये एक बारकी आळी असते. तर याला मारण्यासाठी तुम्हाला फॉस कॅटेगरीच वापरणं आहे. तर तुम्ही क्लोरोफॉरिफॉस घेऊ शकता, क्विनॉल फॉस घेऊ शकता,
प्रोफेनोफॉस घेऊ शकता. तर मित्रांनो, माझ्या मतांचं घ्यायचं असेल तुम्हाला तर स्वस्तात मस्त म्हणलं तर आपलं क्लोरोफॉरिफॉस घ्यायचं. प्रतिपंप तुम्हाला जर 50% क्लोरोफॉरिफॉस घेत असाल तर प्रतिपंप 25 ते 30 ml टाकलं पाहिजे. त्याच्यावर टाकू नका, काही गरज पण नाही. आता कीटकनाशक सुद्धा पाहिलं मित्रांनो आपण. आता बघूया याच्यानंतर तुम्हाला हे जे औषध आहे हे टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायचं आहे मित्रांनो. आता सिलिकॉन बेस्ड स्टिकर मध्ये तुम्ही ऍक्टिव्हेट वापरू शकता. प्रतिपंप तुम्ही 5 ते 7 ml पर्यंत वापरू शकता. लय जबरदस्त रिझल्ट आहे त्याचे. तुमच्या या तूर पिकाला म्हणजे तूर पिकाचा पाला असा जास्त पसरलेला असतो, त्यामुळे तुम्हाला काय व्यवस्थित तुम्हाला ते औषध चिटकणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला स्टिकर सुद्धा 7 ml प्रतिपंप किंवा 5 ml प्रतिपंप ऍक्टिव्हेट हे तुम्हाला वापरायचं आहे. आता या सर्व गोष्टी काय करतो मी सविस्तर तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा. सर्वप्रथम काय करायचं, तुम्हाला हेक्झाकोनाझोल प्रतिपंप 25 ते 30 ml वापरायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आमिग्रो घ्यायचा आहे. मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यात अमिनो ऍसिड सोबत ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यामध्ये भरपूर असे घटक आहेत जे की आपल्याला फुलधारणेसाठी समोर जाऊन मदत करणार आहेत मित्रांनो, आणि फुल गळ सुद्धा होऊ देणार नाहीत. त्यासोबतच तुम्हाला घ्यायचं आहे मायक्रोन्यूट्रिएंट. यामध्ये 2 सांगितले तुम्हाला. एक तुम्ही चिलमिक्स कॉम्बी सुद्धा वापरू शकता किंवा अमिक्स गोल्ड सुद्धा वापरू शकता, कोणतंही वापरा. प्रतिपंप तुम्हाला 25 ग्राम वापरायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला काय सांगितलं आहे कीटकनाशक, त्यामध्ये तुम्ही क्लोरोफॉरिफॉस हे वापरायचं आहे. प्रतिपंप तुम्हाला 50% क्लोरोफॉरिफॉस हे 25 ते 30 ml वापरायचं आहे. आता शेवटीला तुम्हाला सांगितलं की स्टिकरमध्ये तुम्हाला ऍक्टिव्हेट वापरायचं आहे. आता ही जी फवारणी आहे ज्या पण शेतकऱ्यांनी मारली त्या शेतकऱ्यांनी मला काय करायचं, जवळपास फवारल्यापासून 7 दिवसानंतर या व्हिडिओला पुन्हा यायचं आणि कमेंट करायची की कसा रिझल्ट आला हे सांगायचं मित्रांनो. आता ही फवारणी झाली, यामध्ये जास्त काय खर्च करायचा नाही. आता कीटकनाशक बुरशीनाशक हे स्वस्तात दिलेले आहेत. फक्त एकच आयटम चांगला महागडा म्हणजे थोडंसं कॉस्टली जाते, ते म्हणजे जे आपण अमिग्रो सांगितलं ते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे चिलमिक्स कॉम्बी सांगितले ते. कारण हे काही नाही, रिझल्ट दाखवणाऱ्या गोष्टी आहेत आणि आपण बुरशीनाशक सुद्धा चांगले रिझल्ट दाखवतात. आता फवारताना तुम्हाला 1-1 तास घेऊन फवारायचं, म्हणजे हे पहिल्यांदा हे तास फवारायचं, नंतर पलीकडल्या साईडला गेल्यावर या साईडला पुन्हा येऊन हे तास फवारायचं, म्हणजे एकाच तुरीला तुम्हाला 2 साईडनं फवारणी होणार इकडून तिकडून. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. व्यवस्थित फवारणी करा. आणि समोरच्या सुद्धा व्हिडिओसाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर सुद्धा 2 ते 3 व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला आपल्या तूर पिकामध्ये कसा जबरदस्त तुम्हाला असा बदल घडून येतो ते बघायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर मी काय करतो, एक माझा व्हॉट्सअपचा एक लिंक देऊन टाकतो ग्रुपचं, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन जा. काय अडचणी सांगू शकता. धन्यवाद मित्रांनो.